स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण मुलांच्या डब्यासाठी चटपटीत असा सुक्का बटाटा पटकन कसा बनवायचा ते पाहणार आहोत। इथे मी हे बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। आपण या पद्धतीने हा कट करून घ्यायचा आहे। ही एक स्लाइस, दुसरी, ही 3 आणि 4 अशा प्रत्येक बटाट्याच्या आपण 4-4 स्लाइस अशा व्यवस्थित अशा कट करून घ्यायच्या आहेत। त्यामुळे बटाट्याचा शेप देखील असा व्यवस्थित चौकोनी येतो। याच पद्धतीने आपण हे इतर देखील कट करून घेऊ। आता याला मधोमध बरोबर कट द्यायचा आहे आणि हे या पद्धतीने असे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता, पण असे जरा चौकोनी कट केले की ते दिसायलाही छान दिसतात आणि मुलांना पण खूप आवडतात। डब्यासाठी पटकन घाई गडबडीच्या वेळेस आपण असा चटपटीत बटाटा बनवून द्यायचा मुलांना, म्हणजे डबा पटकनच फस्त होऊन जाईल। हे या पद्धतीने असे चौकोनी स्लाइस मी कट केलेले आहेत। आपण सर्व बटाटा याच पद्धतीने चिरून घेऊया। इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेला आहे। आता हा मी बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आपण आता तो यामध्ये थोडासा हलकासा फ्राय करून घेऊया। हा बटाटा आपण छान असा 1 मिनिटभर असा तेलामध्ये परतून घेऊया छानपैकी आणि मग काढून घेऊया। इथे आपला बटाटा फ्राय करून होत आहे, तोपर्यंत आपण एक छोटासा मसाला तयार करून घेऊया। आता या वाटीमध्ये मी 1 छोटा चमचा लाल तिखट घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घ्या। 1 ते 1.5 चमचा मी घेतलेला आहे। धने पावडर 1 ते 1.5 चमचा घ्यायची आहे। बटाटे कितपत आहे त्यानुसार। हळद पाव चमचा घ्यायची आहे। तुमच्याकडे जर जिरे पावडर असेल तर तुम्ही जिरे पावडर देखील नक्की वापरा। इथे मी चाट मसाला घेतलेला आहे। आपला बटाटा चटपटीत लागावा यासाठी इथे चाट मसाला घेतलेला आहे। 1 छोटा चमचा घेतलेला आहे आणि सांबर मसाला घ्यायचा आहे, त्यामुळे बटाट्याची टेस्ट खूपच छान लागते। इथे मी 1 चमचाभर सांबर मसाला घेतलेला आहे। माझ्याकडे धने पावडर जिरे पावडर नव्हती। तुमच्याकडे जर जिरे पावडर असेल ना तर तुम्ही नक्की वापर करा त्याचा देखील। असे मसाले वापरल्यामुळे ना चटपटीत असा आपला बटाटा तयार होतो। आपला आता बटाटा छानपैकी फ्राय करून झालेला आहे। आता एका ताटामध्ये आपण तो काढून घेऊयात आणि इतर राहिलेला बटाटा देखील फ्राय करून घेऊयात। हा बटाटा आपला सर्व फ्राय करून झालेला आहे। आता आपण इकडे कढईमधलं मी तेल देखील बरंचसं कमी केलेलं आहे। अगदी थोडंसं तेल मी ठेवलेलं आहे। आता त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात। थोडेसे जिरे घालायचे आहेत। हिंग घालायचा आहे थोडासा। कढीपत्ता आहे तो देखील आपण यामध्ये घालून घेऊया। आणि आता यामध्ये हा फ्राय केलेला बटाटा आहे तो घालून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये आपला बटाटा। आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीपुरतं। आणि हा बनवलेला मसाला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया। आवश्यकतेनुसार तुम्ही मसाला घालून घ्या। तुमचा बटाटा कितपत आहे त्यानुसार हा मसाला घालून घ्यायचा आहे। सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस असा चटपटीत बटाटा मुलांना आपण डब्याला नक्कीच देऊ शकतो। फार वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिट लागतात। आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट झालेला आहे। आपण गॅस बारीक करायचा आहे आणि एक झाकण ठेवून 1-2 मिनिट आपण छान असा बटाटा मसाल्यामध्ये शिजू देऊया। आपली 2-3 मिनिट झालेली आहेत। आपण आपला बटाटा चेक करून घेऊया। आता यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आपण आपला बटाटा शिजलाय का ते पाहूया। हे पहा, बटाटा व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि डब्यामध्ये मुलांना शाळेचा द्यायचा आहे। हे पहा, आता आपली बटाट्याची चटपटीत अशी भाजी टिफिनसाठी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी ही अगदी साधी आणि सोपी उपलब्ध साहित्यात बनवलेली आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।